लागलेली आहे. खरं तर जसा पहिला ओव्हर समाप्त होईल, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या 2 धावा आपण स्कोर कार्ड मध्ये ऍड करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. ओपनिंग प्लेयर सध्याच्या घडीला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये अनिल आणि त्याच्या सोबतीला बॅटर हर्ष. ही जोडी सध्याच्या घडीला दाखल झालेली आहे. आम्ही सायलेकर सायले या क्रिकेट संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. अनिलच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. पहिल्या ओव्हरची जिम्मेदारी तो घेत असताना एक्झॅक्टली 15 मिनिटाचा टाइम आहे मित्रांनो तुमच्याकडे 3 ओव्हर हाताळण्यासाठी. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर हाताळणं हे बंधनकारक राहील. 15 मिनिटापेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय तर एक अतिरिक्त खेळाडू खऱ्या अर्थानं तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल याची आपण नोंद घ्या. एक वाजून 58 मिनिटं झालेली आहेत. 1:59 मिनिटांना पहिला बॉल जो मात्र या ठिकाणी पडला जाईल याची पण नोंद करा. तिथून आपण टाइम काउंट करणार आहोत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार अनिल, त्याच्या सोबतीला हर्षला आपण पाहताय सध्याच्या घडीला. गोलंदाजी मार्गवरती देखील अनिल. हा बॅटल मित्रांनो खऱ्या अर्थानं चांगला रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शुअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मॅचला सुरुवात पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. हेवी गो. पहिला बॉल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती देखील अनिल आपण पाहताय. मॅचला सुरुवात पहिला बॉल. पहिलाच बॉल. तिथे जर आपण पाहिलं तर लाईन चेक केली जाते खऱ्या अर्थानं डाऊन दी ऑफ स्टिक आणि तिथे एक एक्स्ट्राची धाव. संघाचा अकाउंट खऱ्या अर्थानं वाईटच्या स्वरूपानं खुलं झालेलं आहे. पहिलाच बॉल अतिरिक्त एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत असावा गोलंदाज अनिल आणि त्याच कारणास्तव तिथे लाईन थोडी खराब आहे. तिथे पहिलाच बॉल आलेला आहे व्हाईट बॉल. खराब सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाची जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष 11 गणेशपूर हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. ते लोक फुल टॉस समोर खेळले. तिथनं समोरून चेंडू एक्झॅक्टली थोडासा उचली प्राप्त करतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत आणि तदनंतर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तिथे 2 धावा ज्या मात्र आलेल्या आहेत आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला स्वतःला सावरलं आणि त्यानंतर तिथे फेकी अॅक्युरेट आहे त्यांना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो तिथे 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. फुल टॉस बॉल होता तिथे समोर मारला होता सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर अतिशय चांगलं होताना पाहायला मिळत आहे. इथे चांगला चेंडू आहे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला होता. तिथे डॉट बॉल ची सांगता. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 3 धावा आहेत. सुरुवात व्हाईट बॉल न झाली त्यानंतर दुहेरी धावेचा फटका पण पाहिला आणि त्यानंतर फेकलेला हा डॉट बॉल. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज अनिल राईट आर्म ओव्हर द विकेट न तयार. फुल टॉस पुन्हा एकदा समोर लॉफ्ट केला. रनआउटची संधी आहे तिथे जर आपण पाहिलं तर बॅटर पॉपिंग क्रीजवरती सेफली पोहोचलाय की नाही पोहोचला तर थर्ड अंपर रेफर केला जातो. येस इट इज एक्झॅक्टली. आता बॅटर जर आपण पाहिलं तर फुल लेनचा बॉल होता. समोर ड्राईव्ह केला होता. तिथे पहिल्या अटेम्प्टला चेंडूला फील्ड केलं आणि त्यानंतर फेकी अॅक्युरेट आली आहे. कलेक्शन प्रॉपरली. परंतु बॅटर आता पॉपिंग क्रीजवरती सेफली पोहोचला की नाही पोहोचला हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम देखील आता थोडी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. आउट. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिल बाद. गमावले आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. तिथे कॉलिंग खराब झाली आणि एक्झॅक्टली क्षेत्ररक्षण तिथे अतिशय चांगलं होताना पाहायला मिळतं. 3 धावा 1 विकेट. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. नेट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये मनीष सूर्यराव सध्याच्या घडीला. समोर मारलाय तिथे मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे. वॅकेट एरियामध्ये चेंडू पडला जातो. बॅकअप येताना पाहायला मिळते परंतु चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. मनीष चबाडमधून चौकार.
फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅकलिफ्टला खाली होत असताना अगदी जर आपण पाहिलं तर वाईट डिश लॉंग ऑफला केल्याचा प्रयत्न होता तिथे मिस टायमिंग आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी जो मात्र फरार होताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 7 ऑन द बोर्ड दिस टाइम टीम आम्ही सायलेकर सायले. चांगली सुरुवात, एक विकेट या मॅच मध्ये अनिलची गमावलेली आहे, परंतु डाबाला सावरावं लागेल. खऱ्या अर्थानं मनीषला पण पाहताय सध्याच्या घडीला. मनीष सूर्यराव त्याच्या बॅटमधून चौकार जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार अनिल. सध्याच्या घडीला स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस. तिथे लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. तिथे एक एक्स्ट्राची धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 8 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी झाली, 1 रनआउटची विकेट, त्यानंतर एक चौकार आलाय मनीषच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल, तिथे मिस टायमिंग, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, शॉट फाईन लेगला कॅच पकडला जातोय. मैदानाच्या आतमध्ये लागलाय मोठा विकेट. फलंदाज मनीष हबात. आपण पाहिलं तर फुल लेनचा बॉल होता. आडव्या बॅटनं लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि त्यानंतर शॉट फाईन लेगला. पहिल्या टीमला हा झेल तिथे टिपला जातोय. मैदानाच्या आतमध्ये मनीष सूर्यराव हा फलंदाज सध्याच्या घडीला मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 मोठ्या विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत. आम्ही सायले क्रिकेट संघाने गुड बॉलिंग टीम संघर्ष 11 गणेशपूर. सध्याच्या घडीला 5 चेंडूची अॅक्युरेट फेकी झाली, एक चौकार आला होता मैदानाच्या आतमध्ये. जशास तसे प्रत्युत्तर टी फॉर टॅट आणि त्यानंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं हे षटक मित्रांनो मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत. आम्ही सायले क्रिकेट संघानं स्टील 1 टू गो. नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. भूषण नॉस्टॉकिंग इनवरती हर्षला आपण पाहताय जो सलामीसाठी दाखल झाला होता. तो नॉस्टॉकिंग इनवरती आहे. 2 मोठ्या विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत. शेवटचा बॉल. बॅक टू द बॉलर. कॉटन बॉलची संधी होती. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर तिथे येणारा हा डॉट बॉल. थोडासा निराश आपण पहिला गोलंदाज अनिलला, कारण एक्झॅक्टली चेंडू अगदी खाली होता. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे मित्रांनो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये एक चौकार आपण पाहिला, तिथे मनीषला बाद होताना देखील आपण पाहिलेलं आहे. 2 विकेट 8 धावा. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले संपलेला आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल, तिथे डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुरूला आपण पाहताय सध्याच्या घडीला. तिथे सुरूचा चेंडू, तिथे जर आपण पाहिलं तर लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी आपण पाहिली आहे गोलंदाज अनिल या गोलंदाजाची. एक्झॅक्टली 8 धावा त्यानं दिल्या आणि त्यानंतर 2 विकेट. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती. इथे चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी गुरुला पण पाहताय. पहिल्या अटेम्प्टला चेंडूला उचलले, फेक झाली. कॉलिंग खराब. रन आउटची संधी. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. मैदानाच्या आतमध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिथे रन आउटची विकेट. कॉलिंग खराब. सिंगल प्लस विकेट. फलंदाज बाद.
ओ रनआउटची विकेट जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली कॉलिंग तिथे खराब होती. फटका सुंदर होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते आणि तिथे फक्त एक धाव आणि रनआउटची विकेट जी मात्र येताना पाहायला मिळालेली आहे. नवीन फलंदाज दाखल होत आहेत रुपल. नवीन फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो रुपल. पाटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती रुपल. गोलंदाज तयार सुरू. सध्याच्या घडीला दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील दमदार झालेली आहे संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाकडून. ओ इथे लाईन चेक केली जाईल. डाऊन द लेग स्टिक व्हाईट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत. अमित सायले क्रिकेट संघानं इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. रुपल आणि त्याच्या सोबतीला बॅटर हर्ष ला आपण पाहताय सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 11 धावा 3 विकेट. विकेट केला बॅटन पॅड मध्ये होता. फटक्यात दमदार फटक्यात वजन. धावा मिळतील अर्धा डझन. रुपलच्या बॅट मधून मॅक्सिमम सिक्सर. पाहायला मिळतो ओव्हरपिच बॉल बॅटन पॅड मध्ये होता. बॉटम हँडचा सुंदर वापर. त्यानंतर चेंडू अगदी जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जो मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 17 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं अडचणीमध्ये होता टीम आम्ही सायले. त्यानंतर मॅचच्या मोठ्या विकेट कॅरी झाल्या होत्या. रुपलला पण पाहता सध्याच्या घडीला 5व्या क्रमांकावरती तो दाखल झालाय आणि आल्या आल्या आपल्या धावाचा डंका वाजवत असताना पहिल्याच बॉलवरती ठोकला सिक्सर. तिथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल यासाठी व्हाईट साठी रिव्ह्यू जो मात्र घेतलेला आहे. एक्झॅक्टली चेंडू ट्रॅव्हल कडून झालाय हे पाहण्यासाठी. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 18 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार रुपल. सध्याच्या घडीला 18 धावा आहेत. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाले होते. समोर पुश केला आणि त्यानंतर तिथे डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. अतिशय चांगला चेंडू अटेम्प्ट केला गेला. एक्झॅक्टली फॉलो केलं होतं खऱ्या अर्थानं फलंदाजाला. एक चांगला बॉल अटेम्प्ट केला जातोय. प्रॉपरली यॉर्कर ब्लॉक केलं आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र होताना पाहायला मिळते. 18 धावा मित्रांनो स्कोर कार्ड वरती आहेत. 3 विकेट गमावलेले आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये रुपलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. तर एका बाजूला हर्षला आपण पाहता तो सलामीसाठी दाखल झाला होता. तो आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. सध्याच्या घडीला गोलंदाज तयार सुरू. ओ तिथे चांगला बॉल तितका देखना फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून आलेले आहेत. एक धाव. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं खऱ्या अर्थानं गणेश या क्षेत्ररक्षकाचं. तिथे फक्त एक धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 19 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र
खऱ्या अर्थाने या दुसऱ्या ओव्हरमधला शिल्लक आहे 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 8, आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हर्षला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. एक्झॅक्टली जाईल चेंडू लेग बायच्या स्वरूपानं सीमा रेषा पार. कैसे भी हो लेकिन रन्स आने चाहिए. चौका. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 23 धावा ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. हायवे एंड कडनं तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या संघांना विनंती आहे. आपण काल देखील सूचना केली होती आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील सूचना झाली की आपण आपला 2 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे याची आपण नोंद घ्यायची होती. काल देखील आपण आम्ही तुमच्यापर्यंत सूचना कळवली होती आणि आज देखील सकाळच्या सत्रामध्ये ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती की जे संघ क्वालिफाय झालेले आहेत टॉप 5 मध्ये जे संघ दाखल झालेले आहेत त्यांची रिपोर्टिंग टाइम होते एक्झॅक्टली 2 वाजता. आकाश सध्याच्या घडीला तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत असताना पहिला बॉल तिथे लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल पंचानं घोषित केलेला आहे. एक्झॅक्टली अगदी ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. 24 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती रुपल आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. आडव्या बॅटनं खेळलेत. सुंदर फटका समोर मारला. या वेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॅकफुटवरती आल्या त्यानंतर हा फटका त्याने सजवला होता. तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आता जाऊन पोहोचली 25. 25 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही सायले हा क्रिकेट संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर आल्या नव्हत्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांची कोंडी फुटली आणि त्यानंतर स्कोर कार्डला गती तिथून प्राप्त झाली. परंतु या ओव्हरची सुरुवात देखील आपण पाहिली तर गोलंदाज आकाशनं व्हाईटनं केली होती आणि त्यानंतर आलेला तो सिंगल रन. स्ट्राईक रोटेड स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर हर्ष बिगिन केला. मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. हो जजमेंट चुकलं आणि त्यानंतर तिथे मैदानाच्या आतमध्ये घडलाय का सिंगल तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे आता थर्ड रेफर केला जातोय. आता बॅटर सेफली पॉपिंग क्रीज वरती पोहोचला की नाही पोहोचला. एक्झॅक्टली कॅच तर ड्रॉप झाला होता. हर्षला जीवदान मिळालं होतं परंतु दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाही आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी तो निघाला परंतु पॉपिंग क्रीज वरती तो सेफली पोहोचला की नाही पोहोचला. थर्ड रेफर केला जातोय. आपण चेक करू.
OUT आउट, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज हर्ष बाद. थँक्यू. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. नवीन फलंदाज दाखल होत आहेत सौरभ. तिथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. तिथे एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 27. 27 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात आम्ही सायले क्रिकेट संघाकडून. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, तिथे फटका फसलाय. पुन्हा चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातो. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिथे पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, आडव्या बॅटनं फोर्स केला होता. हवं तसं टायमिंग, हवं तसं मिडलिंग आपण पाहिलं नाही आणि त्यानंतर चेंडू वॅकंट एरियामध्ये पडला जातो. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते, डीपमधून आले. त्यानंतर 2 धावा, 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. आकाश पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. हायवे एंड कडनं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. हर्ष पानसरे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. 29 धावा धावफलकावरती, स्टील 2 टू गो. आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न होता. तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची सांगता जी मात्र होताना पाहायला मिळते. 29 धावा, 5 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत आम्ही सायले क्रिकेट संघानं. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 30 धावा. तीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर हर्ष पानसरे. पुन्हा एकदा लाईन खराब आणि चेंडू जर आपण पाहिला तर व्हाईट +4. नशिबाचा 5 परत ओपन झालाय. आम्ही सायले क्रिकेट संघाच्या अकाउंट मध्ये पंजाब 5. क्रुशियल मोमेंटला हा पंजा येताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे 35 धावा. टॉपेज, तिथे चेंडू हवे, डाऊन दी बॉल. विकेट कीपर न पकडला हा झेल. शेवटच्या बॉलवरती मिळते ती सफलता. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 35. 6 विकेट या मॅच मध्ये. टीम आम्ही सायले.
संख्या आहे 35 धावा. शेवटचे 6 बॉल. सुनील येतात शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर रुपलला पण पाहताय. नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. शेवटचे 6 बॉल. 35 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल तिथे फटका सुंदर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एका टप्प्यानंतर थोडे फंबल होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कुणाला पण पाहता. रुपल सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिलेला आहे. शेवटचे 5 बॉल. स्टेप आउट झाले. फुल टॉस तिथे मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाकडून. मात्र सूत्र पकडो कॅच और जीतो मॅच. इथे जर आपण पाहिलं तर 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत त्या ठिकाणी. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 4. शेवटचे 4 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत. 39 धावा धावफलकावरती आहेत. रुपल स्ट्रायकिंग एंडवरती. तिथे लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या 40 धावा. 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती 6 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत. आम्ही सायले क्रिकेट संघाने परंतु फायटिंग स्कोर या संघाने उभा केलाय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. स्पेशली रुपलचं कौतुक आपण करूयात कारण कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून मोठा फटका आला नाही. रुपलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलेला आहे. आपटलाय आणि तिथे जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडं खराब होताना पाहायला मिळतं. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता पुन्हा एकदा महत्वपूर्ण 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 42 या धावसंख्येवरती. 22 ऑन द बोर्ड दिस टाइम टीम आम्ही सायले. शेवटचे 3 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं सातत्यानं. संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाकडून. शेवटचे 3 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती रुपल. तिथे जर आपण पाहिलं तर लाऊड अपील केली जाते. बॅटची कडा अर्थ कामेशची रक्षकाने केलं. विकेटचं पतन. फलंदाज रुपल बाद. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. रोहित. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं खेळलं. सुंदर फटका आणि रोहितच्या बॅटमधून आलाय चौकार 4. संघाची धावसंख्या 46. 46 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 विकेट या संघाने गमावल्यात मैदानाच्या आतमध्ये. परंतु रोहितच्या बॅटमधून हा कडक चौकार आपण पाहिलाय. इथे शेवटच्या बॉलवरती क्लीन अँड बोल्ड. 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 46 धावा धावफलकावरती. 2 धाव्यांची पेनल्टी. ते 2 धावा संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाला. गेल्या
5 दिवस ज्यांची आपण येण्याची वाट पाहत होतो आणि ते येण्याने नक्कीच फटाक्यांच्या आतिषबाजीने ज्यांचा नक्कीच या ठिकाणी मान सन्मान झाला असे नक्की बदलापूरचे युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थाने नक्कीच माणसाने माणसाशी माणसा सम वागणे आणि माणुसकी या तत्वावर चालणारे असे बदलापूरचे युवा उद्योजक आणि समाजसेवक सलमानिया मयूर शेठ पिसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तर भगव्या चषकाचे आयोजक सन्माननीय सुनीलजी माळी सर, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मयूर शेठ पिसेकर साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न करायचा आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच मुरबाडकरांच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांची आवर्जून भेट असते आणि प्रत्येक तरुणाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये ऐकत असतो असे तरुणांची क्रेज आणि गरिबांचे वाली समाजसेवक मयूर शेठ पिसेकर साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मायेची उबदार शाल नक्कीच मयूर पिसेकर साहेबांच्या सोबतीला असणारे खंबीर साथ सन्माननीय अनिकेत कुलकर्णी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तर अर्जुन सर, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अनिकेत कुलकर्णी साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच किसल संघाचा म्हणजेच अभय, आपण देखील या. देवा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण अनिकेत कुलकर्णी या स्पर्धेच्या वतीने सहस्त्रीय मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅन ऑफ मॅच मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. अभय या आपण. नवीन देऊ का जुना? सन्माननीय सुनीलदादा माळे, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे अभयला. मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड द्यायचं राहिलं होतं. किसळ संघाचा अभय सध्याच्या घडीला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. धावामध्ये जर आपण पाहिलं तर 48 धावा, एक्झॅक्टली 46 धावा बनवल्या आणि 2 धाव्यांची होती पेनल्टी, तर 2 धावा आपण ऍड केल्या. तिथे जर आपण पाहिलं तर आता 48 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि 49 धाव्यांचं लक्ष्य या मॅचमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी दाखल झालेली आहे अनिल आणि त्याच्या सोबतीला
बॅटर संदीप. चौकार किंवा षटकार हॅट्रिक इथे जर ची जोडी दाखल झालेली आहे. अनिल आणि त्याच्या सोबतीला बॅटर आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. एक्झॅक्टली चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक जर इथून बॅटिंग करणारी टीम कोणताही फलंदाज जर कंप्लीट करतोय तर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सन्माननीय शंकर अनंता वडवले साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळतीये. हर्षच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिल्या वरसाडी गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड दी विकेट ट्रॅकिंग वरती बॅटर आकाश. पहिलाच बॉल फोर्स केला समोरच्या दिशेनं. गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक टीम मधून मनीष येत आहेत. थोडे फंबल झाले आणि तिथे पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 49 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. 2 धावेनं डावाची सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतीये. तिथे मिस टायमिंग चेंडू हवेत आहे. एक्झॅक्टली चेंडू नो मॅच लँड मध्ये पडला आहे. तिथे दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग असतो. तिथे 2 धावा आणि संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात दमदार झालेली आहे. 49 धाव्यांचं लक्ष. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. आडव्या बॅटनं फोर्स केला. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 पेक्षा अधिक मिळणार नाही आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 49 धाव्यांचं टार्गेट आहे परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. एक्झॅक्टली आपण ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये आम्ही सायली क्रिकेट संघ बॅटिंग करत होतो त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 8 आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये धाव्यांची कोंडी फुटली. एक्झॅक्टली खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या धावा बनवल्या गेल्या आणि त्यानंतर फायनली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 धाव्यांची होती पेनल्टी आणि त्यानंतर टोटली स्कोर जर आपण पाहिला तर 48 धावा आणि 49 धाव्यांचं लक्ष आहे. ओबिगिट चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा फलकावरती चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतो बॅटर अनिलच्या बॅट मधून. ही खासियत या फलंदाजाची. 9 धावा. स्टील 2 टू गो. आडव्या बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर कियात. चौकार. तेरा धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 1 टू गो. 13 धावा आतापर्यंत बनवण्यात आलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅट ऑन साइडला फटका दमदार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजानं दिलेले आहेत तब्बल धावा 19. आता इक्वेशन आहे मित्रांनो 18 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाला पॉवर प्लेचा पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा येणं प्रत्येक संघासाठी महत्वाच्या आहेत. त्या धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिलच्या पाठमधून षटकार आणि चौकार आपण पाहिले. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवाती मात्र होताना पाहायला मिळेल. रोहित येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. रोहितला इन्व्हाइट केलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आलेल्या आहेत. इक्वेशन आहे 18 बॉल 30 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश त्याच्या सोबतीला बॅटर अनिल 3 बॉल 14 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय. सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये आहे. रोहित तयार राईट मोर द विकेट. ओ तिथे लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. वीस धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना. संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओबी गिरी करण्याचा प्रयत्न. फटका सुंदर आहे. वाईट इश लॉंग ऑफला जस्ट लाईक अ बुलेट. गोलच्या वेगाने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पहिला बॉल वाईट त्यानंतर स्लॉट मध्ये फटका दमदार आपण पाहिला. बॅटर आकाशच्या बॅटमधून चौकार. वाढव्या बॅटनं पुन्हा खेळले. सुंदर फटका आहे. क्षेत्रक्षेत्र ठिकाणी मनीष उपस्थित आहे. तिथे फक्त एक धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 25 धावा. इक्वेशन आपण जर पाहिलं मित्रांनो तर 16 चेंडू आणि 24 धाव्यांची आवश्यकता. सामना खुला झालाय मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग आपण पाहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटर अनिलच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा वर्षाव आपण पाहिला. एक्झॅक्टली एक चौकार एक षटकार येताना आपण पाहिलेला आहे. आता नंतर पूर्णपणे धावसंख्या आतापर्यंत 25 धावा आहेत. 16 चेंडू आणि 24 धाव्यांची आवश्यकता. ओ इथे जर आपण पाहिलं तर स्टेप आउट झाले होते. लाईन चेक केली जाते पुन्हा एकदा. व्हाईट बॉल 26 ऑन द बोर्ड. 26 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 16 बॉल आणि 23 धाव्यांची आवश्यकता. अनिल ओ बिगिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातोय. गोलंदाज रोहितला आपण पाहताय सध्याच्या घडीला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आलेल्या आहेत. तिथे जर आपण पाहिलं तर 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या. त्यानंतर पहिला बॉल वाईट त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 27 धावा आहेत विदाउट एनी विकेट लॉस. ही सर्वात मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही टार्गेटचा पाठलाग करत असतात त्यावेळेस पार्टनरशिप बिल्डअप होणं हे भरपूर महत्वाचं असतं. ती पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते. ओबिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा टोला चेंडू कलेक्ट झाला. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. तो झालाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आले होते परंतु 2 धावा तोपर्यंत इझिली कंप्लीट झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 29. शेवटचे 14 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाला. ओबिगिट केला. सुंदर फटका. इनसाइड आउट ओव्हर कव्हर. चेंडू हवे. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले होते. प्रयत्न चांगले राहिलेत परंतु कॅच ड्रॉप झाला मैदानाच्या आतमध्ये. ओहो जर आपण पाहिलं तर एक चांगला कॅच पकडण्याची संधी होती परंतु कॅच तिथे ड्रॉप झालेला आहे. 30 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 13 आणि इथून 19 धाव्यांची आवश्यकता आहे. रोहित सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्गवरती. या ओव्हरमध्ये धावा भरपूर आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 19 धावा आपण पाहिल्या होत्या आणि आतापर्यंत 11 धावा 5 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत गोलंदाज रोहित. ओ फुल टॉस बॉल हलक्या त्याने पुश केलं. तिथे नो मॅच स्टँडमध्ये चेंडू पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा. अनिल एक्झॅक्टली सिंगल साठी हा फटका खेळला असावा. इथे जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर षटकार देखील गेला असता परंतु 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा आणि आता इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी.
2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. चला ड्रिंक्स ट्रॉली सुनील भाऊ, चला आपण या लवकर, जरा फास्ट आहे, अजून आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. शेवटचे 12 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. या मॅचचा निर्णायक ओव्हर मनीष येत आहेत गोलंदाजी मार्क वरती सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आकाशला आपण पाहता. निर्णायक ओव्हर या मॅचचा. हायवे एंड कडनं गोलंदाज तयार. ओबी किट केलाय. सुंदर फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. छूमंतर षट. आडव्या बॅटनं समोर मारले. सुंदर फटका आहे. चेस मोठी आहे आणि तिथे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. षटकाराने ठोकलाय बॅटर आकाशनं हा कडक चौकार. आणि 7 धाव्यांची आवश्यकता. सामना खुला झालेला आहे पूर्णपणे. या मॅच मध्ये आता पकड मजबूत झाली आहे. संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाची शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता तिथे हुक करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. गोलंदाज मनीष सूर्यराव सध्याच्या घडीला डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. इक्वेशन मित्रांनो 9 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता. नऊ चेंडू आणि 7 धावा. ओ चांगला बॉल तिथे प्रॉपरली यॉर्कर आपण पाहताय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 44 या धावसंख्येवरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो. 8 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत 5. आवश्यकता. फुल टॉस तिथे टॉप एज आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. स्कोर लेवल. एका धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 7. या चेंडूवरती जर सिंगल आली तर सामना संपेल आणि आयोजकांचा वेळ देखील वाचेल. ओ तिथे मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय संघर्ष 11 गणेशपूर क्रिकेट संघाने. अभिनंदन टीम अभिनंदन. हार्ड अँड टॉप टीम अमित सायलेकर सायले. आता आपण जाताना होतो थेट मॅन ऑफ द मॅच या अवॉर्ड कडे. मॅन ऑफ द मॅच जात आहे मिस्टर आकाश. 12 चेंडू आणि 29 धाव्यांचे विस्फोटक पारी. टॉस साठी देखील आपण लगेच रिपोर्टिंग करा. किसल टीम कॅप्टन आणि संघर्ष 11 गणेशपूर. मॅचचा अवॉर्ड आपण घ्या. त्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत आणि मॅचला सुरुवात होईल. मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया